मस्त चकचकीत आणि ट्रान्सपरंट असे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड तयार आहेत। तळल्यानंतर तिप्पट फुलतात आणि खुसखुशीत बनून तयार होतात। तेलाचा एक थेंब सुद्धा न वापरता एक वाटी साबुदाण्यापासून 100 पेक्षा जास्त पापड कसे बनवले ते आपण आज पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। वाळवणाच्या रेसिपीमध्ये आज आपण साबुदाणा आणि बटाट्याचे तिप्पट फुलणारे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूयात। साबुदाणा आणि बटाट्याचे पापड। हे पापड बनवताना आपण पाण्याचं बटाट्याचं योग्य प्रमाण दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत पाहत राहा। तर हे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड बनवण्यासाठी प्रथम आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता हा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। हाताने व्यवस्थित चोळून हा साबुदाणा धुवून घेऊयात। धुवून झाल्यानंतर यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि साबुदाणा भिजेल इतपत किंवा त्याच्यावर थोडं पाणी राहील इतपत पाणी घालून घ्यायचं आहे। जसं आपण साबुदाण्याची खिचडी भिजवण्यासाठी घेतो ना, अगदी त्याच प्रमाणात। आणि रात्रभर हा साबुदाणा भिजू द्यायचा आहे, म्हणजे पापड्या छान फुलतात आणि पापड खुसखुशीत बनून तयार होतात। रात्रभर भिजवल्यानंतर साबुदाणा आपण सकाळी पाहू शकतो अतिशय छान फुललेला आहे। प्रत्येक दाणा अगदी हलका आणि टम असा फुगलेला आहे। साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी अगदी याचप्रमाणे साबुदाणा भिजलेला असावा। आता हा व्यवस्थित मोकळा करून घेऊयात एका चमच्याच्या साहाय्याने। हातामध्ये जर आपण हा मॅश करून बघितला तर तो लगेच मॅश होतोय, याचा अर्थ साबुदाणा आपला छान भिजलेला आहे। आता हा शिजवण्यासाठी पाणी किती वापरायचं तर अगदी सोपं प्रमाण सांगणार आहे। साबुदाणा जो आपण भिजवून घेतला आहे तो मोकळा करून घ्यायचा आणि एका भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये घालून घ्यायचा। मी या भांड्यामध्ये घेतलेला आहे। आता भिजवलेल्या साबुदाण्याच्या दुप्पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे। सोपं आहे ना प्रमाण? अगदी कितीही साबुदाणा असू देत, भिजवल्यानंतर तो एका भांड्याने मोजायचा आणि त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं। कोणत्याही पापडाचं मिश्रण शिजवण्यासाठी मोठं भांडं वापरायचं आणि जाडबुडाचं वापरायचं। यात आता 2 पातेले पाणी घालून घेतलेलं आहे। तुम्ही पापड्या बनवण्यासाठी किती पाणी वापरता हे मला नक्की कमेंट करून सांगा। आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। झाकण ठेवूयात आणि पाणी गरम करून घेऊयात, म्हणजे पाणी लगेच गरम व्हायला मदत होईल। थोडं पाणी गरम झालं की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। यात आपल्याला सोडा किंवा पापड खार अजिबात वापरायचं नाही आहे। पाणी आपलं गरम करून झालेलं आहे। हा साबुदाणाही छान मोकळा झालेला आहे। आता हा साबुदाणा या पाण्यामध्ये घालून घेऊयात। साबुदाणा घातल्यानंतर आपण बघू शकता तो पाण्याच्या तळाशी जाऊन बसतो, कारण हा कच्चा आहे। जसा जसा हा साबुदाणा शिजेल तसा तसा तो पाण्याच्या वर येतो। आत्ता हा साबुदाणा पांढरा शुभ्र आहे, पण तो शिजल्यानंतर अगदी ट्रान्सपरंट होतो। हे खालीपासून म्हणजे भांड्याच्या बुडापासून हलवत राहायचं, म्हणजे भांड्याला लागत नाही। एक 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि खाली तळाशी बसलेला साबुदाणा हळूहळू वर तरंगू लागलेला आहे। जसा जसा तो शिजू लागतो तसा तसा तो पाण्याच्या वर येतो आणि अगदी ट्रान्सपरंट असा हा साबुदाणा तयार होतो। आत्ता जरी हे मिश्रण आपल्याला पातळ आहे असं वाटत असेल, पण साबुदाणा शिजला आणि बटाटा घातला की हे मिश्रण छान दाटसर होतं। आत्ता तुम्ही पाहू शकता सगळा साबुदाणा हा पाण्याच्या वर आलेला आहे, पण तो पूर्णपणे शिजलेला नाही आहे। तुम्ही इथे बघू शकता अगदी ट्रान्सपरंट असा हा साबुदाणा आहे। पाण्याच्या तळाची एकही नाही आहे, सगळे साबुदाणे वर छान तरंगू लागलेले आहेत। हे व्यवस्थित खालीपासून हलवून घ्यायचं आणि 15 मिनिट हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम मीडियम करूयात आणि यामध्ये आपल्याला जो बटाटा लागणार आहे तो किसून घेऊयात। तर यासाठी इथे मी मीडियम साईजचे 3 बटाटे घेतलेले आहेत। याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। साल काढून झाली की हा किसून घेऊयात। किसताना मात्र हा बटाटा एकाच दिशेने किसून घ्यायचा, मागे पुढे असा किसायचा नाही, नाहीतर याचा जो किस आहे तो लांबट पडत नाही, तर याचे तुकडे होण्याची शक्यता असते। मग तो पापडामध्ये दिसत नाही, त्यामुळे बटाटा किसताना एकाच दिशेने जसा मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याच पद्धतीने बटाटा किसून घेऊयात।
सगळा बटाटा इथं किसून झालेला आहे. आता हा स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा, म्हणजे पापड पांढरे शुभ्र व्हायला मदत होते. हा किस आपण पाण्यातच ठेवूयात. हे करताना साबुदाणा मात्र मधून हलवत राहायचा, म्हणजे तो खाली बुडायला लागणार नाही. साधारण 15 मिनिटांनंतर सगळा साबुदाणा आपला पाण्यावर तरंगत आहे, परंतु पूर्णपणे शिजलेला नाही आहे. आता सतत हलवून हा जेली फॉर्ममध्ये येईपर्यंत शिजवून घेऊयात. आता पाण्यामध्ये किसून ठेवलेला बटाटा आपल्याला या पापडाच्या मिश्रणामध्ये म्हणजे साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. परंतु घालताना हाताने यातलं सगळं पाणी दाबून काढून घ्यायचं आणि मगच हा बटाट्याचा किस या साबुदाण्यामध्ये घालायचा आहे. पाण्यासहित घातला तर मिश्रण पातळ होऊ शकतं. पापडाचं प्रमाण आपण जे परफेक्ट घेतलेलं असतं त्यापेक्षा पाणी जास्त होईल आणि पापडाचं मिश्रण पातळ होईल. त्यामुळे संपूर्ण पाणी काढून मगच किस या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचा. साबुदाणा पूर्ण शिजल्यानंतर बटाटा घालायचा नाही. साधारण 10 मिनिट आधीच हा बटाट्याचा किस घालून घ्यायचा, कारण हा किससुद्धा म्हणजे बटाटा सुद्धा शिजणं गरजेचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अजून 10 मिनिट हे मंद आचेवर शिजू देऊयात, म्हणजे बटाटाही छान शिजेल. आणि जास्त वेळ शिजवायचं नाही, कारण जास्त शिजला तर बटाट्याचा किस या पापडामध्ये अजिबात दिसत नाही. त्यामुळे एक साधारण 10 मिनिट हे मिश्रण छान शिजवून घेऊयात. एक 10 मिनिटानंतर मंद आचेवर मिश्रण छान शिजलेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊयात आणि हे पापडाचं मिश्रण शिजलं काय हे पाहूयात. त्यासाठी काय करायचं, पळी या मिश्रणात घालायची आणि यावर एक रेष ओढून घ्यायची. ही रेष व्यवस्थित दिसत आहे म्हणजे आपलं मिश्रण शिजले असं समजावं. अजून एक पद्धत म्हणजे भांड्याच्या साईडला आपण पाहू शकता साबुदाण्याचं जे मिश्रण लागलं होतं त्याचा एक लेयर असा पापडासारखा तयार झाला आहे. तो अगदी छान निघतोय, म्हणजे आपलं मिश्रण छान शिजले असं समजावं. आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, कारण आपण हे मिश्रण जाड पॉलिथिन पेपरवर तेलाचा एक थेंबसुद्धा न लावता घालणार आहोत. त्यासाठी हे थंड होणं गरजेचं आहे. मिश्रण थंड झालं की मगच यामध्ये काही जिन्नस घालून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार. इथे मी रेड चिली फ्लेक्स घालते आहे, तुम्ही ग्रीन चिली फ्लेक्स म्हणजे मिरचीची पेस्ट घालू शकता. उपवासासाठी तुम्ही जिरे खात असाल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता, पण हे मिश्रण थंड झाल्यानंतरच घालायचं, नाहीतर पापडाचा रंग चेंज होऊ शकतो किंवा बदलू शकतो. या चिली फ्लेक्समुळे मिश्रण बघू शकता अतिशय सुरेख असं दिसतंय. आता पापड घालण्यासाठी इथे मी जाड पॉलिथिन पेपरचा वापर करणार आहे आणि यावर हे पापड घालून घेणार आहे. पापड घालण्यासाठी वापरलेला पेपर स्वच्छ असावा, त्यावर तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही आहे. यावर एका पळीच्या साहाय्याने मिश्रण घालून घ्यायचं, पसरवण्याची अजिबात गरज नाही आहे. पळीभर मिश्रण घ्यायचं आणि पापड करून घ्यायचा. जास्त जाड किंवा जास्त पातळ पापड करायचं नाही, कारण हे ड्राय झाल्यावर अजून पातळ होतात. त्यामुळे पळीभर मिश्रण घालून घ्यायचं आणि पापड करून घ्यायचे. 1 वाटी साबुदाण्यामध्ये साधारण 100पेक्षा जास्त माझे पापड तयार झालेले आहेत. पापडाची साईज तुम्हाला हवी तेवढी ठेवू शकता. लहान किंवा मोठा पापड तुम्ही आवडीनुसार करू शकता. सगळे पापड इथे माझे करून झालेले आहेत. साधारण 4 ते 5 तासानंतर पापड आपले हाफ ड्राय झालेले आहेत, म्हणजे वरच्या बाजूने थोडेसे ड्राय झालेले आहेत. याच्या कडा तुम्ही पाहू शकता थोड्या ड्राय झालेल्या आहेत. आता हा पापड टर्न करून घेऊयात, कारण खालून हा पापड पूर्णपणे ओलसर आहे. त्यामुळे अलगद याच्या कडा प्रथम मोकळ्या करून घ्यायच्या आणि पापड टर्न करून घ्यायचा. सगळे पापड टर्न करून दुसऱ्या दिवशीसुद्धा हे आपल्याला उन्हामध्ये ड्राय करून घ्यायचे. 1 दिवस उन्हामध्ये सुकवणं गरजेचं आहे, कारण पापड आपण वर्षभर वापरतो. त्यामुळे उन्हामध्ये वाळवले तर ते वर्षभर छान टिकतात. 2 दिवसानंतर आपले पापड पूर्ण तयार आहेत. साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड अतिशय सुरेख, अगदी ट्रान्सपरंट आणि चकचकीत असे आपले पापड तयार आहेत. आता हे तळून पाहूयात. तळताना तेल पूर्ण गरम करून घ्यायचं आणि मगच पापड यामध्ये घालून घ्यायचा. तर तिप्पट फुलणारे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड आपले तयार आहेत. नक्की बनवून बघा. तुमचे पापड कसे झाले हे मला सांगायला अजिबात विसरू नका. तुमचे उन्हाळी कामाचे कोणते कोणते पदार्थ बनवून झाले किंवा तुम्हाला कोणता पदार्थ नवीन माझ्याकडनं शिकायला आवडेल किंवा पाहायला आवडेल हे मला नक्की कमेंट करून सांगा. परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन. धन्यवाद.